शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला आजूबाजूने फटाकड्यांचा आवाज येत असेल तर मैत्रिणींनो, दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि माझे व्हिडिओ बरेचसे आता लेट येत जातील. कारण की तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक घरामध्ये दिवाळीची केवढी गडबड असते आणि दिवाळीमध्ये किती जास्त कामं पुरत असतात. तर आज आहे वसुबारस. आणि वसुबारसच्या म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिव्याच्या आणि पहिल्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ जरी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी येत असेल तरी पण दिवाळी अजून सुरूच आहे आणि लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा अजून भरपूर काही राहिलेलं आहे. त्याच्यामुळे दिवाळीच्या माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सला, सबस्क्रायबरला, जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्या जीवनामध्ये जो काही अंधकार असो, तुमच्या जीवनामध्ये जे काही नर्वसनेस असेल ते सगळं दूर हो ही मी लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना करते. आणि आज म्हणजे शेवटचं माझं आता काम उरलेलं आहे की जे काही काम मी पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला होता, जे काही मी पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतर आता राहिलं आहे ते फक्त किचन राहिलेलं आहे सांगायचं आहे. परंतु भरपूर सारे कामं पेंडिंग आहेत आणि वसुबारसचा दिवस येऊन गेला दिवाळीचा, तरीही कामं संपत नाही. तर ह्यावर्षी थोडंसं मन नाराज आहे. कारण की प्रत्येक वर्षाला व्हायचं काय, माझी दिवाळी म्हणजे सगळ्यांच्या अगोदर पहिले माझी फराळ होऊन जायची. परंतु ह्या वर्षी फराळ होणार नाही. आणि माझं असं असतं की घरातनं दिवाळीच्या वेळेस फराळीचा वास घरामधनं गेलाच नाही तर तिला दिवाळीच काय म्हणता येईल, असं माझं असतं. परंतु ह्या वर्षी काही वाटत नाही शक्य होईल फराळ करणं असं. आणि इथं मी जे देवघरातले देव होते ते देव कलरिंग करताना सगळे मी ड्रॉवरमध्ये ठेवून दिले होते. देव खराब नको व्हायला पाहिजे किंवा त्यांना काही हातबोट नको लावायला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे मी पहिले देव वगैरे घासून घेतले. तर थंबनेल बघून काहींना कळालं असेल आणि काहींना कळालं नसेल, तर मला आजच्या ह्या व्हिडिओमधनं थोडंसं जागृत करायचं आहे किंवा थोडासा अवेअरनेस दाखवायचा आहे. तर बघा, कुठलाही सण आला किंवा कुठेही काहीही घरामध्ये कार्यक्रम असो, तर प्रत्येक वेळेस लेडीजलाच का बरं असं वाटत असतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली पाहिजे, माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकली पाहिजे. प्रत्येक वेळेस तिचीच धावपळ असते, प्रत्येक वेळेस तिचीच तारांबळ असते. असं का असतं काही कळायला मार्गच नसतो. आणि बघा, लेडीजलाच प्रत्येक वेळेस वाटत असतं की माझ्या हातून किंवा माझ्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, चांगल्या हॅपनिंग गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि नवीन नवीन खरेदी करायला तिला आवडत असते, नवीन नवीन वस्तू आणायला घरामध्ये तिला आवडत असते. तसं बघायला गेलं तर तिचं इन्कम झिरो असतं, परंतु तिलाच नेहमी वाटत असतं की माझ्या घरामध्ये नवीन वस्तू आल्या पाहिजेत, घर चांगल्या प्रकारे सजावट झाली पाहिजे. आणि खूप क्वचित जेन्ट्स असे असतात की त्यांना घरामध्ये वस्तू आणणं, मग त्या शोच्या असो किंवा कुठल्याही वस्तू असो त्या आणणं त्यांना क्वचित जेन्ट्स असतात, पुरुष असतात की त्यांना आवडत असतं. परंतु भरपूर असे पुरुष असतात की महिलाने म्हणजे स्त्रीने कटकट केल्याशिवाय किंवा मागे लागल्याशिवाय त्या वस्तू घरात येतच नाही. आता राहिला विषय तो दिवाळीचा, तर प्रत्येक वर्षाची दिवाळी असते आणि प्रत्येक घर असतं. प्रत्येक वर्षाच्या दिवाळीला प्रत्येक घराघरामध्ये तुम्ही अनुभवलंच असेल, कोणतंच असं घर नाही आणि कोणी असं म्हणूच शकत नाही की आमच्या घरी असं होत नाही. असं छोटं का असेना, मोजकं का असेना, पण प्रत्येकाच्या घरामध्ये किरकिरी, कटकटी ह्या सुरू असतात. कारण कुठेतरी लेडीज हे होत असते, रागवत असते, चिडचिड करत असते की सगळे कामं घरातले मलाच करावे लागतात, घरातली साफसफाई मलाच करावी लागते, कोणीच काही मदत करत नाही. तिथं एक किरकिर होते. दुसरी किरकिर म्हणजे फराळ करायच्या वेळेस जर ती किचनमध्ये घुसली, तिचे किचनमध्ये 2-3 तास गेले आणि घरावर जर कोणी फराळ करताना जर मदत केली नाही, आजूबाजूची साफसफाई जर कोणी करून दिली नाही, तर ती बघून तिची चिडचिड होते. तिथं दिवाळीला चिडचिड व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट होते, तिच्या अपेक्षा ह्या घरच्यांकडनं असतात. आणि खरं आहे, अपेक्षा करणं काही तिचं चुकीचं नाही आहे, काही वावगं नाही आहे. कारण ती जेवढी घरासाठी मरमर मरत असते, घरासाठी ती झटत असते, तेवढ्याच घरच्यांनी पण तिला खुश केलं पाहिजे. आणि हे आपण आता सध्या सोशल मीडियाने तर लोकांना तर भरपूर पागल करून ठेवलं आहे. कारण आपण बघतोय की जर तुम्हाला जर तुमच्या लक्ष्मीला जर कधी
काय म्हणतात ना, सुखी ठेवायचं असेल, बघायचं असेल, घरातली लक्ष्मी जर सुखी राहिली तर बाहेरची लक्ष्मी सुखी राहते, आनंदी राहते. हे आपण प्रत्येक रीलमधनं किंवा व्हिडिओमधनं बघत आहोत. परंतु ते बघायला जेवढं सोपं वाटतं ना, तेवढं लोकं करून घेत नाही किंवा लोकं तसं वागत नाही. आता तसं बघायला गेलं तर चांगली संसारी स्त्री असली किंवा जबाबदारी रिस्पॉन्सिबल जर लेडीज असली तर ती कधीच नवऱ्याकडनं खूप जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही आणि ती ठेवणारही नाही. तिला माहिती असतं किंवा तिला कळतं की अंथरूण पाहून पाय पसरावा. परंतु जोपर्यंत ती मागत नाही आहे, जोपर्यंत ती घरामध्ये कुठली वस्तू मागत नाही, तोपर्यंत पण जर नवरा तिला आणून देत नसेल, तिच्या इच्छा पूर्ण करत नसेल, तर तिच्या अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही आणि तिथंच तिची चिडचिड व्हायला सुरू होते. त्यानंतर विषय येतो तो साफसफाई झाली, फराळ झाली, त्यानंतर विषय येतो लाईटिंग टाकताना, कुठलेही आकाशकंदील लावताना होल्डर किंवा वायर किंवा मागच्या वर्षाची लाईटिंग, आकाशकंदील जर जागेवर सापडला नाही, तर कोणीतरी घरामधलं मोठी व्यक्ती किरकिर करते की ही वस्तू इथं होती, ही वस्तू कुठे गेली. तिथंच परत दिवाळीला सुरुवात होते. आणि अशा भरपूर घरांमध्ये असतं की जिथं लेडीजला हौस असते की सगळ्यांपेक्षा पहिली आपली लाईटिंग, आपला आकाशकंदील लावला जायला पाहिजे किंवा दिवाळी यायच्या आत आपलं आकाशकंदील लाईटिंग लावलं जायला पाहिजे. परंतु घरातले पुरुष लोकं अजिबात ऐकायला तयार होत नाही आणि तिची तिथंच चिडचिड होते की सगळ्या गोष्टींकडे मीच लक्ष दिली पाहिजे का? सगळ्या गोष्टी मीच केल्या पाहिजेत का? तर मला ह्या व्हिडिओमधनं एक सांगायचं आहे की पुरुषांनासुद्धा मला हे सांगायला आवडेल की घर जसं तिचं आहे ना, जसं तिला वाटतं आहे की माझं घर छान दिसावं, माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी, आनंद नांदावं, सौख्य नांदावं, माझ्या घरात सगळं चांगलं व्हावं, तसंच तुम्हालाही वाटायला कुठेतरी वाटलं पाहिजे. कारण तुम्ही जसं कमवून आणतात ना, जरी तुम्ही लाखो करोडो रुपये कमवून आणले आणि घरातली स्त्री जर व्यवस्थित करणार नाही, तर तुमच्या लाखो करोडो रुपयाला कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू राहणार नाही. आणि ती जर म्हणजे तुम्ही जर घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, ती म्हणत नाही की लाखोची वस्तू आणा, करोडची वस्तू आणा, परंतु जेवढं घरामध्ये अवेलेबल आहे तेच आणा आणि तेच लावा, तेच काढा, हेच तिच्या अपेक्षा असतात. त्याच्यामुळे तुमची घरामध्ये कुठेही किरकिर होणार नाही. आणि दिवाळी हा सण असा असतो ना, की दिवाळी हा सण फक्त एकट्या घरातल्या स्त्रीसाठी नसतो, तर तो घरातल्या सगळ्या मेंबरांसाठी असतो. तिच्यासोबत तुम्ही हातभार लावू लागा. कुठे फुलमाळा करायच्या असतील तर फुलमाळा तिला बनवू लागा. कुठे काहीतरी थोडीफार साफसफाई करायची असेल, झाडू मारायचं असेल, कारण दिवाळी ही फक्त एकट्या स्त्रीची नसते, तर दिवाळी सगळ्या जणांनी मिळून ती साजरी करायची असते. जसं फराळ खायला सगळे एकत्र ताटं जमवून, प्लेट्स जमवून सगळे एकत्र बसतात ना, तशीच मदत करायला सुद्धा तिला तुम्ही काय म्हणतात ना, पुढाकार घेतला पाहिजे, हेल्प केली पाहिजे. आणि संध्याकाळी दिवाळीचे दिवस म्हणजे संध्याकाळी 5 वाजले की 5 नंतरचा टाईम तर एवढा भराभर पडत जातो ना, तर एकट्या स्त्रीचं घरामध्ये करणं शक्यच राहत नाही. तर कधीतरी तिला ज्या वात असतात त्या वात दिव्यामध्ये घालून द्या, तिला दिवे पेटवून द्या, तिला जिथं ठेवायचे तिथं ठेवायला तिला मदत करू लागा किंवा बाहेरचे लाईटं लावा, घरामधली थोडीशी देवपूजा तिला मदत करू लागा. भरपूर साऱ्या गोष्टी असतात जे की पुरुषसुद्धा करू शकतात आणि घरातली मुलं पण करू शकतात. परंतु आपण करतो काय, पाय पसरून असे दूरपर्यंत पाय पसरून घेतो, छानपैकी बादशाहसारखे बसून राहतो. मी प्रत्येक घराघराची ही कहाणी सांगते. खूप क्वचित माणसं असतात, खूप क्वचित पुरुष असतात की ते स्त्रियांना मदत करत असतात. आणि मला म्हणजे मी प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीचा विचार करत असते की एकट्या स्त्रीलाच का वाटत असतं की माझं घर छान राहावं, माझ्या घरामध्ये हे चांगलं असावं, हे छान गोष्टी आणाव्यात. पैसा तर सगळ्यांकडे असतो, कोणाकडे पैसा नसतो, परंतु तो पैसा कसा, कुठे आणि म्हणजे कशा पद्धतीने खर्च केला पाहिजे. आता प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या घरामध्ये तोरण आणावं किंवा हे आणावं, ते आणावं, परंतु पुरुषाला का नाही वाटत बरं? आणि जिथं स्वच्छता असली किंवा जिथं व्यवस्थित खूप महाग नाही, परंतु साग्रसंगीत जिथं असेल, व्यवस्थित चांगलं असेल, तिथंच लक्ष्मी टिकते. आणि जर का तुम्ही बाहेरच्या लक्ष्मीला म्हणजे जी देवता स्वरूप लक्ष्मी, तिला आणण्यासाठी तुमचा जर खूप मोठा खटाटोप असेल की माझ्या घरामध्ये विष्णू लक्ष्मीचा वास असावा, माझ्या घरामध्ये विष्णू लक्ष्मी यावी, हा जर तुमचा खटाटोप असेल ना, तर पहिले तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आनंदी असली पाहिजे. ती आनंदी केव्हा असते, समजा जर ती एकटी काम करते तिची आणि ती गाणं गुणगुणते, तर त्याच्यावरून ओळखून घ्या की ही खरंच खूप आनंदी आहे, ही खरंच खूप खुश आहे. तरच तुमच्या बाहेरची लक्ष्मी म्हणजे देवता स्वरूप लक्ष्मी तुमच्या घरामध्ये एंट्री करेल आणि तिचा वास तुमच्या घरामध्ये राहील. परंतु जर तुमच्या घरातली महिला ही कटकट करत राहिली नेहमी, तर समजून घ्यायची कुठलीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये तिचा वास राहणार नाही. आणि अशाही काही लेडीज असतात, लेडीजला पण माझं एक म्हणणं आहे की
खूप मोठ्या अपेक्षा करू नका. तुमच्या घरातली परिस्थिती, तुमच्या नवऱ्याला परवडेल असा पगार किंवा तुमच्या घरामध्ये किती पेमेंट येतंय, किती पैसा येतोय हे बघून अंथरूण पाहून पाय पसरलं पाहिजे. कारण की आता सोशल मीडियाने लोकांना एवढं पागल करून दिलंय ना, अतिप्रमाणामध्ये पागल करून दिलंय की अपेक्षा खूप वाढलेल्या आहे सोशल मीडियामुळे. तिच्याकडे एवढं चांगलं आहे, तिचा पाठ एवढा भरलेला आहे, तिचं घर एवढं सजलेलं आहे, तर माझं का नाही आहे? मग नवऱ्याशी भांडणी करणं, नवऱ्याशी किरकिर करणं. परंतु हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी खूप जास्त म्हणजे आपण सणांच्या वेळेस जे काही सण असतात, दिवाळी, दसरा, नवरात्र, गणपती, त्या सणांच्या वेळेस, रक्षाबंधन, त्या सणांच्या वेळेस आपण आपलं सुख विसरून जातोय, आपला आनंद आपण विसरून जातोय. आपला आनंद कशामध्ये आहे आणि आपण कशा पद्धतीने त्या टायमाचा आनंद घेतला पाहिजे हे आपण खरंच विसरून जातोय. आपण रील्स काढण्याच्या नादात किंवा व्हिडिओच्या नादात किंवा याला त्याला स्टेटस ठेवण्याच्या नादात, याला दाखवायला पाहिजे, याची जिरवायला पाहिजे, हे दाखवण्याच्या नादात आपण आपला स्वतःचा आनंद कुठेतरी विसरतोय. आणि बघा, आयुष्य खूप कमी होत चाललंय, एवढं आयुष्य कमी होत चाललंय ना, म्हणजे आज जो दिवस गेला तोच दिवस आपल्यासाठी चांगला आहे. म्हणून आपल्या नवऱ्याशी पण कटकट घालता कामा नये. आपल्याला किती परवडतंय, आपल्या घरामध्ये होणारा खर्च किती आहे, आपल्या घरामध्ये येणारा पगार किती आहे, आपलं इन्कम किती आहे, आपण खर्च करतो किती, ह्या गोष्टीसुद्धा खूप डिपेंड करतात, खूप जास्त मॅटर करतात. आणि राहिल्या त्या गोष्टी म्हणजे आता गावाकडे ज्या खेड्यातल्या सुना असतात, आता ज्या जॉबसाठी किंवा नोकरीसाठी ज्या दूर राहतात, बाहेर गावात राहतात, बाहेर सिटीमध्ये राहतात, त्यांचा प्रश्न वेगळा असतो. परंतु जे सासू सासऱ्यांजवळ असतात, तर त्या सुनांचा पण खूप मोठा प्रश्न असतो की सासू सासऱ्यांनी हे आम्हाला घेतलंच नाही. आणि सासू सासऱ्यांचा पण मोठा प्रश्न असतो की आम्ही त्यांना ह्या वर्षी हे घेणार नाही, ते घेणार नाही. तर सगळ्या ट्रॉल्या झाल्या माझ्या, पूर्ण ट्रॉल्यांचं काम सगळं झालं, वरचंही झालं. आता फक्त कोलीन लावून पुसायचं आहे आणि ट्रॉल्या पुसायच्या आहेत पूर्ण वरच्यावर. आता प्रश्न पडलेला आहे, आता वाजले 3:30 आणि मला 5 वाजेला वैभवलक्ष्मीच्या उद्यापनला जायचं आहे एका ठिकाणी. तर ती कुंकुमार्चन करणार आहे आणि तिने मला कुंकुमार्चन करण्यासाठी स्पेशल श्रीसूक्त म्हणण्यासाठी बोलवलं आहे. तर आता प्रश्न असा पडलेला आहे, हा एवढा पसारा आहे, हे एवढे सगळे ट्रॉलीमधले भांडे, हा एवढा पसारा पहिले आवरू. आता हा पहिला पसारा एवढा आवरू की बाथरूममध्ये एवढा राडा पडलेला आहे. बाथरूममध्ये सगळे देवाचे कपडे वगैरे सगळा पसारा आहे बाथरूममध्ये, ते करू. बेडरूमचा पसारा आवरू की मग बाहेरचे कपाटे, ह्या फुलमाळा लावायचे राहिल्या आहेत, अजून फुलमाळ्या पण लावायच्या राहिल्या आहेत. आणि बाहेरचे कपाटे, ती कपाट खालची रचली गेली त्या दिवशी, पण वरची रचायची राहिली कारण संध्याकाळी ग्रास टाकायचं आहे. तर ग्रास जर टाकलं गेलं तर वरचं घाण काढता येणार नाही. आणि अशा प्रकारे मोकळं असं घर झालं. पूर्ण आवरलं गेलं सगळं माझं. कुठे थोडाफार काहीतरी पसारा राहिला आहे, थोडासा कुठे पसारा राहिला आहे. तर तो पसारा आता पूर्ण फायनल टचअप देईन. सगळे डोअर पुसायचे आहेत, फ्रेमपासून पूर्ण बाहेरचा मागचा डोअर, TV युनिट सगळं क्लीन करायचं आहे. गॅलरीचा पूर्ण दरवाजा क्लीन करायचा आहे. बाहेर फुलमाळा टाकायच्या आहेत. एवढा सगळा पसारा, थोडा बारीक कुठे पसारा उरला आहे हे तर सगळं झालं. इथं कर्टन्स लावायचे आहेत दोघंकडे आणि इथं तोरण वगैरे लावायचं राहिलेलं आहे. आता प्रश्न पडलेला आहे की पटकन आवरते, लवकर जेवढं होईल तेवढं. हेअर वॉश करायचं आहे, मेहंदी लावून ठेवली थोडीशी. चला तर बघू आता केवढं आवरवतो केवढं नाही. तर कामं करता तुमच्याशी गप्पा पण झाल्या आणि मला ह्या व्हिडिओमधनं हेच सांगायचं होतं. आज काही बोलायचं नव्हतं, मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. कारण काम करता तर दिसतच असतं मी काय काम केलं असं म्हणून. आणि ही माझी विंडो त्या दिवशी मी रात्री घासली, पूर्ण किचन क्लीन केलं आणि खूप छान लाईट नसतानासुद्धा मी किचन खूप छान क्लीन केलं. तर आजच्या व्हिडिओमधनं मला हेच सांगायचं होतं की घरामध्ये कटकटी करू नका, अपेक्षा जास्त ठेवू नका. जेवढं भेटलं तेवढं समाधानी माना, नाही भेटलं तर शांतचित्ताने बोलून मागा, परंतु भांडणी करून मागू नका. आणि मला जायचं आहे सोसायटीमध्ये वैभवलक्ष्मी व्रताला, उद्यापन आहे तिथं. आणि संध्याकाळी घरं पुसायला उशीर होऊन जाईल कारण तिकडनं 5 ते 6चा टायमिंग आहे, 1 तासाचा. तिकडनं 6, सव्वा 6, 6:30 तरी वाजतील आणि लक्ष्मी यायचा टाईम होऊन जाईल कारण आज वसुवारच आहे. आणि पाहिजे तशी माझ्याकडनं बाहेर रांगोळी पण काढली गेली नाही. आणि उद्या धनत्रयोदशी असल्यामुळे मी उंबरठ्याला पण काही केलं नाही, उंबरठ्याची पूजा वगैरे केली नाही. कारण आज उठल्यापासून अजिबात वेळच नव्हता. जशी उठली 6 वाजेची तशी कंटिन्यू हात सुरू आहे. आणि आज माझ्या डोक्यावर हा खूप मोठा भार होता की मला किचन लवकर आवरायचं होतं असं म्हणून.
आणि किचन तर पूर्ण क्लीन झालं. आता बारीक बारीक भरपूर गोष्टी राहिल्या आहेत. उद्या आहे धनत्रयोदशी, त्याच्यामुळे पूजा तर संध्याकाळची असते. आणि तिथं गेलो. छानपैकी तिने रेड कलरची थीम ठेवली होती. लाल कलरची साडी किंवा ड्रेस घालून या. बऱ्यापैकी सगळ्याजणी, एकच जणी फक्त ड्रेस घालून होतं, सगळ्यांनी लाल कलरच्या साड्या घातल्या. मी एवढी थकली होती, इतकी प्रमाणाच्या बाहेर थकली होती. आणि तिथं श्रीसूक्त वगैरे सगळे मंत्र म्हणायचे होते देवीचे, त्याच्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही. खूप सुंदर दिसत होतं तिथं. नंतर पश्चाताप आला की व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता असं म्हणून. तर घरी आली, देवपूजा केली. आणि मला काही वसुबारसची पूजा वगैरे करायची नसते, कारण की इथं गाईचा गोठा वगैरे काही नसतो. आणि मी गाईची जी मूर्ती आणली होती, गाय वासरू आणलं होतं, तर ते उलट्या साईडचं तोंड होतं, त्याच्यामुळे मी ते रिटर्न केलं आहे. आणि त्यानंतर माझ्याकडनं आणायचंच राहिलं आहे. तर इथं मी संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेते. आणि बाहेर जे काही काय म्हणतात ना, ग्रास आहे माझं जे असतं तिथं, तर ते टाकायचं राहिलेलं आहे ग्रास. आणि रात्री अजून भरपूर कामं करून घेईन. रात्री बऱ्यापैकी कामं करायची बाकी. आणि सगळ्यात मोठा भार आहे तो म्हणजे बॅग भरायचा. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी गावी जायचं असतं आणि ते माझ्या डोक्यावर खूप मोठं भार असतो की मला बॅग भरायला कंटाळा येत असतो. आणि ह्या रांगोळीबद्दल मला बोलायचं होतं. ज्या ताईंनी मला रांगोळी पाठवली त्यांना थँक्यू सो मच ताई, कारण की आजच्या दिवशी माझी एवढी फजिती होती की मला रांगोळी टाकायला वेळ पुरणारच नव्हता. आणि सकाळी छानपैकी बाहेर अशा पद्धतीने मी ती रांगोळी ठेवून दिली. आणि फक्तच तेवढी रांगोळी ठेवलेली आहे. असं म्हणतात की जे डोळे कॅचअप करतात ते कॅमेरा कॅचअप करू शकत नाही. तशाच पद्धतीने झालं आहे. कॅमेरामध्ये एवढं सुंदर दिसत नाही, परंतु डोळ्यांनी बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं. अक्षरशः असं वाटत होतं की जसं काही तिथं कमळच उमललेलं आहे. खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं. हे ऑफिसमधून आले 6 वाजेला, आणि 6:30 वाजेला. आणि मी पण घरी आली. आणि तेव्हा यांनी घरामध्ये एंट्री केल्यानंतर वाव असेच आवाज काढला, कारण खूप सुंदर दिसतं आहे. आणि मी तेच म्हटले की जे डोळे कॅचअप करतात ते कॅमेरा कधीच कॅचअप करू शकत नाही. तर खूप छान असं वाटतं आहे. बाहेरचं वातावरण प्रसन्न वाटतं आहे. अजून तर दिवाळीला सुरुवात झालीही नव्हती, परंतु छानच दिसत होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.